हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही निघालो आहे शॉपिंग करण्यासाठी. मुलांची आता स्कूल सुरू होणार आहे, तर स्कूलची शॉपिंग करण्यासाठी आम्ही निघालेलो आहे. हे आहे आमचा चौक, विलासनगरचा चौक. त्यानंतर आम्ही आता पोचलो आहे इशिकाच्या स्कूलचं सामान घ्यायला. स्कूलचे कपडे घ्यायचे होते इशिकाचे. त्या शॉपमध्ये गेलो आहे, द युनिफॉर्म हाऊसमध्ये. हे बघा, इथे सगळ्या शाळेचे ऑलमोस्ट अमरावतीमध्ये जेवढ्या पण शाळा आहेत तेवढ्या सर्व शाळेचे इथेच कपडे मिळतात. देवांची आपली वेगळीच मस्ती सुरू होती. आणि इथून आम्ही इशिकाचे शाळेचे कपडे, स्कूल बॅग, आपली हे वॉटर टिफिन बॅग असं सर्व घेतलेलं आहे. दोन्ही मुलांसाठी कपडे घेतले. देवांचे कपडे तर यायचेच आहे, इशिकाचे कपडे झालेले आहे. स्कूलचे कपडे, बेल्ट, टाय, बेल्ट, ड्रेस, शाळेचा ड्रेस. आणि त्यानंतर आम्ही इथून निघालो. हे बघा, देवांश तर सगळ्यात पुढे निघाला, कारण देवांशला इथं काहीच मिळालेलं नाही. त्यानंतर आम्ही गेलेलो आहे मार्केटमध्ये बॅग घ्यायला. स्कूल बॅग घ्यायच्या होत्या मुलांना. त्यानंतर इशिकाने खूप साऱ्या बॅग पाहिल्या आणि फायनली तिने खूप पाहिल्यानंतर एकच बॅग पसंत केली. ही बॅग तिला आवडलेली आहे, तर आम्ही ही बॅग तिच्यासाठी घेतलेली आहे. आणि आता इशिकाचं डन झालेलं आहे. आता आहे देवांशचा नंबर. देवांशसाठी पण आम्ही खूप साऱ्या बॅग पाहिल्या. त्यानंतर देवांशला ही वाली कार्टूनची बॅग आवडलेली होती. दोन्ही बॅग घेऊन आम्ही गेलो बाहेर ऑल टाईम फेवरेट नाश्ता करायला. हा आहे माझा हमेशाचा फेवरेट डिश आहे माझी, दहीवडा. आणि इशिकाने घेतली आहे सुके शेवपुरी आणि तिच्या पप्पाने घेतलेला आहे समोसा. त्यानंतर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा. दुसऱ्या दिवशी मी केलेले आहे. आता हे बघा, तुम्ही पीठ भिजवून ठेवलेलं आहे. मैदा आणि रवा, शंकरपाळ्याचं पीठ भिजवलेलं आहे. मी पीठ मुरवायला ठेवलं आणि त्यानंतर माझे उरलेले कामं होते. बघा, किती सारे भांडे झालेले होते. तर मी पीठ मुरेपर्यंत हे पूर्ण भांडे आवरून घेतले. किचन ओटा क्लीन करून घेतला. आता अर्धा पाऊण तास झालेला आहे आणि हे पीठ मुरलेलं आहे छानपैकी. तुम्ही बघू शकता किती मस्त असं घट्ट असा गोळा झालेला आहे. मुलांना काहीतरी खायला लागतं रोजच्या रोज, आणि मला पण रोज काहीतरी थोडंसं गोड जेवणानंतर पाहिजे असते खायला. म्हणून त्यासाठी मी असे थोडेसे शंकरपाळे केलेले आहे. हे बघा, मस्त अशी पोळी लाटून घेतली आणि कट करता मला देवांश खूप तंग करत होता. त्याला पण हे कट करायचे होते, म्हणून तो माझ्या हातातून सारखा चम्मच घेत होता आणि मीच कट करतो असं म्हणत त्याने मला खूप त्रास दिला एवढे शंकरपाळे करेपर्यंत. हे बघा, असे मी कट करून घेतले. असा मस्त शेप आलेला आहे शंकरपाळ्याला. मस्त असे खाण्यासाठी तयार आहे आपले मस्त गोड शंकरपाळे केलेले आहे मी. मला फिक्के शंकरपाळे अजिबात नाही आवडत, म्हणून मी मस्तपैकी गोड शंकरपाळे करून घेतलेले आहे. कारण खूप दिवस झालेले होते शंकरपाळे खाल्ले पण नाही. दिवाळीच्या नंतर आपण हे असे पदार्थ मधोमधी करायला हवे, कारण मुलांना पण थोडं चेंज मिळतं आणि आपल्याला पण थोडंसं असं क्रेविंग होते खाण्याची, तर आपली पण मजे होऊन जातात. त्यानंतर मी मस्त छानपैकी कमी पावरवर हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असे तळून घेतलेले आहे. बघा, किती मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत कमी पावरवर तळलेले आहे. असे माझे शंकरपाळे तळून तयार झालेले आहे. असंच करून मी पूर्ण थोडे करून सर्व शंकरपाळे तळून घेतलेले आहे. हे बघा, इकडे माझं तळणं चालू आहे आणि इकडे माझं सोबतच टेस्टिंग पण सुरू होतं. खूप गरम शंकरपाळे होते, तरी मी 1-2 खाऊन पाहिले आणि मस्त क्रिस्पी पण झालेले आहे. चहासोबत पण खायला मला खूप आवडतात शंकरपाळे. त्यानंतर इकडे देवांशला बघा किती घाई झाली आहे. आजीला नेतो मी खायला, आजीला नेतो म्हणून तो वाटी भरून घेऊन गेला आजीला खायला. आजी बाहेर बसली होती, त्याने आजीकडे वाटी दिली. असे तयार झाले आहे आमचे शंकरपाळे. थोडेसे मी कमी फ्राय केले आणि थोडे मला जास्त तळलेले आवडतात, हे माझ्यासाठी केलेले आहे. असे माझे शंकरपाळे तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे आणि खूप मस्त क्रिस्पी पण झाले होते. त्यानंतर मी मस्त जेवण केलं आणि तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.